नमस्कार, मी सुरेखा मुळे, डॉक्टर अवनीश गुप्ते यांची असिस्टंट. आज पुन्हा एकदा तुमच्या समोर एक पेशंट घेऊन आलेले आहे. त्यांचं नाव आहे साईराम अनु तांबोळी. वय वर्ष त्यांचं 53 आहे. बरोबर ना ताई? हां. आणि शिरवळ या गावातून आलेले आहेत या. तर यांचं ऑपरेशन आपल्याकडे 2 दिवसापूर्वी झालेलं आहे. एकाच वेळेस मान आणि कंबर, म्हणजे मानेच्या मणक्याचं आणि कमरेच्या मणक्याचं एकाच वेळेस ऑपरेशन झालेलं आहे. हे जगात कुठेही घडत नाही. हे फक्त आपले विनायक हॉस्पिटलमध्ये घडतं. आणि ताई, तुम्हाला त्रास काय होता? पायाला मुंग्या यायच्या. म्हणजे तुमचा डावा पाय मागच्या बाजूने खालपर्यंत दुखत होता, बरोबर ना? मुंग्या येत होत्या पायाला आणि हाताला सुद्धा मुंग्या येत होत्या, हात सुद्धा दुखत होता. तर प्रचंड त्रास होता त्यांना, प्रचंड वेदना होत्या. 6 महिने त्यांना खूप त्रास झाला मागच्या 6 महिने. बरोबर. तर आता ऑपरेशन करून तुमचं 2च दिवस झालेले आहेत. तुम्हाला आता कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ऑपरेशन झालं ताई तुमचं, त्या दिवशी तुम्ही त्या दिवशी चालवलं. किती वेळात चालला? 1 तासाभरातच चाललं. तर मला एकच सांगायचं की ऑपरेशन जे आहे, मणक्याचं ऑपरेशन करून तासाभरात पेशंट चालतं आणि ते फक्त आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये चालतं. युट्यूबवरती जर सर्च केलं डॉक्टर अवनीश गुप्ते तर भरपूर व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ कुठेच नाही. आपल्याकडे भरपूर पेशंट आहेत आणि त्यांचे व्हिडिओ आपण पाहिला. तुम्ही कसं आला मॅडम? आमच्या दिरांचं ऑपरेशन झालं होतं 8 वर्षापूर्वी. ते अच्छा, तुमच्या दिरांचं ऑपरेशन झालं. काय त्यांचं नाव? मोहम्मद तांबोळी. मोहम्मद तांबोळी. त्यांना पाहून तुम्ही इथे आला. हो. तसं तुमच्या भागातले भरपूर पेशंट झालेले आहेत. बरोबर ना? नेवशे म्हणून पण झालेले आपल्या इथे शिरवळमध्ये. बरं. आता ते कसे आहेत? त्या पण छान आहेत. छान आहेत. सगळी कामं वगैरे करतात. हो, करतात. तर मला एकच सांगायचंय की महाराष्ट्रात जे आहे आपले एकमेव हॉस्पिटल आहे मणक्याचं, जे ते म्हणजे फक्त मणक्याचेच पेशंट पाहिले जातात आणि विदिन ऑपरेशन नंतर, मणक्याच्या ऑपरेशन नंतर 1 तासाभरात पेशंट चालवला जातो. तर हे आपल्याकडेच आहे, कुठेच नाहीये. बरोबर ना? आणि ते पाहूनच तुम्ही आलेला आहात. तर तुमचा जो त्रास आहे, पूर्वीचा जो त्रास आहे, तो त्रास गेला का ताई? आता सगळा गेला. म्हणजे ज्या दिवशी ऑपरेशन झालं, ऑपरेशन नंतर तुम्ही तासाभरात चाललात त्यावेळेसच तुमचा त्रास सगळा गेलेला आहे. म्हणजे हात दुखणं पण राहिलेलं आहे आणि पायाचं पण जी मुंग्या वगैरे येत होत्या तुमच्या, तर बधीरपणा होता तो पण राहिला आता. ठीक. तर मला तुम्ही थोडंसं जरा चालवून दाखवत आहे, कसं चालतंय बघू. आनंदी आहात तुम्ही? आणि तुमच्या भागातल्या लोकांना अजून काय सांगणार तुम्ही? काही म्हणजे मणक्याबद्दल जे गैरसमज आहेत लोकांमध्ये भरपूर, हे गैरसमज दूर कुणी मी काही सांगितलं ना तरी पण दुसऱ्यांचं असं नाही ऐकलं पाहिजे. इथं येऊनच ऑपरेशन केलं तर सगळं म्हणजे व्यवस्थित होतंय. कुणाचंही काही ऐकू नये. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा पण आहे, त्यांची चिरंजीव, ते पण 2 मिनिटं बोलतील. या सर. नमस्ते सर. तर आईचं ऑपरेशन आमच्या गुरुवारी झालेलं आहे 2 दिवसापूर्वी आणि ते आता व्यवस्थित चालतायत, व्यवस्थित फिरतायत. त्यांनी जिना पण चढला उतरला, गाडीवरती पण त्या बसल्या. त्यांना आता जो आधीचा त्रास होता तो मुळीच नाहीये, सगळं आता बरं झालेलं आहे. सर, तुम्ही आनंदी आहात का? हो, नक्कीच. ठीक आहे, धन्यवाद.